नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी. बी12 डेफिशियन्सी इंडियन्समध्ये खूप कॉमन आहे. हे आपण आजकाल ऐकतोय आणि बघतोय सुद्धा, कारण दर 10 पेशंटमधल्या 9 पेशंटना बी12 डेफिशियन्सी दिसून येते. आता याबद्दल बरेचसे कॉन्ट्रोव्हर्सीज आहेत, की बी12 हे नेमकं का कमी होत आहे किंवा ही खूप कॉमन आहे असं समजून आपण काय करतो, की त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतो. हा ठीक आहे, पण नेमकं याच्यामुळे काय होतं किंवा बी12 हे खूप आवश्यक असतं आपल्या शरीरासाठी, ब्रेनसाठी आणि आपल्या शरीरातला स्टॅमिना टिकून राहण्यासाठी, इम्युनिटी टिकून राहण्यासाठी. पण बरेच पेशंट मी बघते, की अरे बी12 हे कॉमनच आहे इंडियामध्ये डेफिशियन्सी असं म्हणून सोडून देतात. पण जर तुम्हाला लक्षणं वारंवार दिसत असतील, कोणती लक्षणं किंवा नेमकं इंजेक्शन घ्यावं की गोळ्या घ्याव्यात आणि बी12 आपल्या शरीरामध्ये तयार होत नाही. त्यामुळे नेमकं आहारामधून त्याच्यावरही कॉन्ट्रोव्हर्सीज खूप आहेत, की जे नॉनव्हेज खातात त्यांच्यामध्ये बी12 डेफिशियन्सी सहसा आढळत नाही. जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यामध्ये खूप जास्त दिसून येते. तर असं आहे का? हे बरेचसे प्रश्न आहेत आणि आजच्या व्हिडिओमधून मी काही कॉमन प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करते. जसं मी आता म्हणाले, की खूप कॉमनली सध्या दिसून येते आणि तुम्हाला जर आठवत असेल, की आपले आजी-आजोबा किंवा आधी आपण लहान होतो तेव्हा बी12 हे नावही कोणी ऐकलेलं नव्हतं. आणि याचं कारण म्हणजे काय, तर आत्ताच ही का दिसून येतेय किंवा इतकी का वाढलीय? मला वाटतं या एक 3-4 वर्षामध्ये बी12, बी12, बी12 हे नाव आपण सारखं ऐकतोय आणि डेफिशियन्सी ही खूप कॉमन झालेली आहे आणि मी आता जसं म्हणाले 10 मधले 9 पेशंट बी12 डेफिशियन्सीचे असतात. सगळ्या एजमध्ये ही कॉमनली दिसून येते. याचं कारण म्हणजे आजकाल आपण सगळे पदार्थ रिफाईंड खातो. तर हे जास्त महत्वाचं आहे. एकतर आहारामधून आपल्या किंवा ते फॉर्टिफाईड जे काय धान्य आहेत सगळे किंवा खपली गहू किंवा भात म्हणजे हे जे काही सगळं आहे हे पॉलिश्ड आणि रिफाईंड हे खाण्याची सवय जेवढी जास्त वाढत चाललेली आहे तेवढ्या बी12 डेफिशियन्सीज या जास्त वाढत चालल्या. म्हणजे एक साधं उदाहरण सांगते, की जेव्हा असा एक सर्व्हे झाला, तर त्यामध्ये असं दिसून आलं, की जे खूप जास्त रिफाईंड सगळं खातायत किंवा पॉलिश्ड सगळं खातायत किंवा पाणी सुद्धा बघा आपण आरोचं पितो. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठेतरी गुड बॅक्टेरियाज म्हणजे चांगले बॅक्टेरिया जे आपल्या शरीरामध्ये गेले पाहिजेत, ते जात नाहीत आणि यामुळे सुद्धा बी12 हे ऍब्झॉर्ब होण्याची कपॅसिटी ही कमी होतीये. याचा अर्थ असा नाही, की आपण सगळं म्हणजे काय म्हणू आपण त्याला, की फक्त नॉनव्हेज घेतलं किंवा चिकन, मासे, अंडी नो डाऊट यामध्ये बी12 भरपूर प्रमाणामध्ये आहे. पण असंही काही मी पेशंट्स बघितलेले आहेत, की नॉनव्हेज आठवड्यातनं 5 दिवस खाऊन सुद्धा त्यांच्यामध्ये बी12 डेफिशियन्सी ही निर्माण झालेली दिसते. त्यामुळे तुम्ही व्हेजिटेरियन आहात का नॉनव्हेज खाताय यावर फारसं काही डिपेंड नाहीये. हां, आता जे की वेगन आहेत, की ज्यांच्यामध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ यांचा अभाव आहे, तर यांच्यामध्ये ही दिसून येण्याची शक्यता आहे. तर त्याचे सोर्सेस काय हे तर मी तुम्हाला सांगेनच. पण त्याआधी जेव्हा तुम्हाला ही लक्षणं दिसतात, आता बी12 की ब्लड टेस्ट करायची कधी किंवा हे कळतं कसं की आपल्याला बी12 डेफिशियन्सी आहे? तर सगळ्यात महत्वाचं जी तुम्हाला लक्षणं दिसतात, प्रचंड थकवा. तुम्हाला कोणतंही काम करावंसं वाटत नाही, सारखं झोपून राहावंसं वाटतंय. यानंतर हातापायांना मुंग्या येतायत किंवा टोचल्यासारख्या वेदना होतात, पायाला, हाताला टोचल्यासारखं जाणवतं, तळव्याला एस्पेशली. तर केस खूप गळतायत, भूक लागत नाहीये, विस्मरण जास्त होतंय. कारण मानसिक ज्या काही लक्षणं दिसतात यामध्ये तुमचं कामांमधल्या छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही विसरताय. हे कुठे ठेवलं होतं, ते कुठे ठेवलं होतं, कशासाठी फ्रीज उघडलाय पण काय घ्यायला उघडलाय हे कळत नाहीये. हे कधी-कधी एकदम प्रकर्षाने या गोष्टी जाणवायला लागतात. तर तुम्ही हे करू शकता, की अचानक थकवा का येतोय? पूर्ण झोप होऊन सुद्धा सकाळी फ्रेश का नाही वाटत आहे? दिवस फ्रेश का नाही होत आहे? अगदी 8-8, 9-9 तास झोप झाली तरी सुद्धा सकाळी उठल्यानंतर थकवाच जाणवतो. कुठलंही काम करायची इच्छा होत नाही, खायची प्यायची इच्छा होत नाही, फक्त झोपून राहावं. दिवसभर आळस आहे, थकवा आहे, हात-पाय खूप दुखतायत, मुंग्या येणं, टोचल्यासारखं होणं ही खूप कॉमन लक्षणं आहेत. तर हे जर तुम्हाला लक्षणं खूप दिसत असतील, तर मात्र तुम्हाला इंजेक्शन्स घ्यावी लागतात. आणि अर्थात याचं बॉर्डर लाईन म्हणजे काय, की साधारण प्रत्येक आता तुम्ही लॅबमध्ये गेलात तर त्याचे जे काही म्हणजे त्याचे
तुम्हाला एखादी बॉर्डर लाईन आहे किंवा त्याचं पॅरामीटर्स जे आहेत हे वेगवेगळे बऱ्याच वेळेला दिसून येतात, रेंज वेगवेगळी दिसते. तर साधारणपणे 200 ते 950 ही रेंज असते आणि बॉर्डर लाईन म्हणजे 200 किंवा त्यापेक्षा जर कमी असेल आणि ही लक्षणं तुम्हाला जाणवत असतील तर नक्कीच तुम्हाला त्याच्या सप्लिमेंट्स घेण्याची गरज आहे. तर इंजेक्शन कधी घ्यायचं, गोळ्या कधी घ्यायच्या यामध्येही कन्फ्युजन असतं, तर हे तुम्ही तुमच्या फिजिशियनशी कन्सल्ट करून घेऊ शकता. बऱ्याच जणांना इंजेक्शनची ॲलर्जी येते, रॅश येते, तर ती साधारण वेगवेगळ्या अशा टेस्ट असतात, पॅच टेस्ट करूनच ही इंजेक्शन चालू करतात. तर ज्यांना इंजेक्शनची रॅश येते किंवा ज्यांना औषधं पचत नाहीयेत किंवा त्याचा त्रास होतोय, तर अशा लोकांनी होमिओपॅथीमध्ये आपलं B12 अवेलेबल आहे. तर त्याचेही रिझल्ट खूप छान आहेत, तर तेही तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. तर याचे रिझल्ट खूप छान आहेत. एक साधारण 2 ते 3 महिन्याचा हा कोर्स तुम्ही नक्की करू शकता. डिपेंड्स की तुमचं B12 किती आहे, त्याची रेंज काय आहे. तर ही लक्षणं जाणवतायत तर अजिबात दुर्लक्ष करू नका. टेस्ट करून घ्या आणि वेळच्या वेळी याचा सप्लिमेंट्स घ्यायला विसरू नका. तर आता सप्लिमेंट्स बरोबरच तुम्ही आहारात काय बदल करायचे, तर दूध आणि दुधाचे पदार्थ जसं दही, ताक किंवा पनीर हे तुम्ही जास्तीत जास्त घेऊ शकता. यानंतर मशरूम, जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर मशरूम, चीज, फर्मेंटेड फूड जसं की इडली, डोसा, ढोकळा हे सुद्धा घेऊ शकता, ज्यामध्ये यीस्ट असतं, पौष्टिक यीस्ट असे पदार्थ घेऊ शकता. त्यानंतर पालक, बीट, मोरिंगा पावडर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. यामधून सुद्धा B12 काही प्रमाणामध्ये तुम्हाला मिळतं आणि नॉट नेसेसरी की तुम्ही नॉनव्हेजच खाल्लं पाहिजे. तर जे लोक नॉनव्हेज खातात अर्थातच त्यांच्यामध्ये चिकन, मासे, अंडी, म्हणजे या सगळ्यामधून तर मिळतं. पण व्हेजिटेरियन लोकांमध्ये सुद्धा तुम्ही हे ऍडिशनल तुमच्या डाएटमध्ये करू शकता. तर हे सगळे पदार्थ तर आहेच आणि प्लस त्याचे कॉजेस काय आता जसं आपण म्हणू की हे तर आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाही. मग फक्त तुम्ही व्हिगन आहात किंवा तुम्ही नॉनव्हेज खात नाही आहात म्हणून डेफिशियन्सी होते का, तर नाही. एज प्रमाणे सुद्धा जसं तुमचं डायजेस्टिव्ह पॉवर कमी असेल किंवा तुमचं डायजेशन वीक असेल, स्लो असेल, तर तुम्ही जे खाताय ते पचणारच नाही किंवा हे व्हिटॅमिन तुम्ही बाहेरून घेतलं तरी सुद्धा तुम्हाला पचणार नाहीये. तर असं होऊ शकतं की ज्यांच्यामध्ये रक्त कमी आहे किंवा जे अॅनिमिक पेशंट्स आहेत तर त्यांच्यामध्ये ही डेफिशियन्सी होऊ शकते. वयाप्रमाणे ज्यांना पचनाच्या तक्रारी आहेत त्यांच्यामध्ये हे व्हिटॅमिन किंवा व्हिटॅमिन न पचल्यामुळे सुद्धा या तक्रारी आढळू शकतात. आणि अर्थातच हे सगळं तुम्हाला जर कंट्रोल करायचं असेल तर तुम्ही वेळच्या वेळी ब्लड टेस्ट करून घेणं महत्वाचं आहे. ही लक्षणं तुम्हाला दिसतायत, अजिबात त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमचं डाएट चेंज करा, तुम्ही सप्लिमेंट्स घ्यायला सुरुवात करा आणि नक्कीच त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. आणि बऱ्याच वेळेला आपण काय करतो की डॉक्टरांच्या सल्ल्याने न घेता डिरेक्टली गोळ्या किंवा हे बऱ्याच पेशंट मी असे बघितलेले आहेत की फार्मासिस्ट कडून हे घेतात किंवा मेडिकलमध्ये जातात आणि B12च्या कुठल्या गोळ्या अवेलेबल आहेत किंवा काय घ्यायचं, तर असं शक्यतो करू नका. तुम्ही रिपोर्ट करून व्यवस्थित डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गोळ्या, इंजेक्शन किंवा औषधं जे काय तुम्हाला सजेस्ट करतील ते तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जर होमिओपॅथी घ्यायचं असेल, खूप छान रिझल्ट आहेत, मी आधीच सांगितलेलं आहे. आणि ही सगळी 1 ते 2 महिन्याच्या याच्यामध्ये डिपेंड्स तुमची रेंज किती आहे यानुसार ही लक्षणं सगळी कमी होऊ शकतात. आणि अर्थातच हे तुम्हाला स्क्रीनवर सगळं दिसेलच. आणि तुम्हाला जर होमिओपॅथी कन्सल्टेशन घ्यायचं असेल तुम्ही 9370319591 या नंबरवर मला व्हॉट्सअप करू शकता. पुण्यामध्ये क्लिनिकला येऊ शकता किंवा जे पुण्याबाहेरचे पेशंट आहेत ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा अवेलेबल आहे. तर दुर्लक्ष करू नका. छोटीशी गोष्ट आपल्याला वाटणारी सुद्धा आपल्या बॉडीमध्ये भरपूर चेंजेस घडवून आणू शकते. कुठलेही अजून एक इथे मला सांगायचं आहे सगळ्यात महत्वाचं की डेफिशियन्सी होतीच. 4-5 वर्ष केली होती टेस्ट आधी आणि डेफिशियन्सी आहेच. मग डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्ही हे कायम घेतच राहायचं. तर दरवर्षी न टेस्ट करताच लोक इंजेक्शन घेतात, गोळ्या घेतात. तर असं करू नका. एकदा डेफिशियन्सी आहे हे तुम्हाला माहीत असलं तरी सुद्धा दरवेळी टेस्ट करून, ब्लड टेस्ट करून मगच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं किंवा इंजेक्शन चालू करा. आणि सेल्फ मेडिकेशन टाळा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये मला व्हिटॅमिन B12 असं कमेंट करा आणि तुम्हाला सगळी माहिती मिळेल. आपल्या चॅनलवर याचे व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहेत, नक्की बघा. धन्यवाद.